नमस्कार. कधी विचार केलाय का की काही लोक करिअरमध्ये इतरांपेक्षा खूप खूप वेगाने पुढे कसे जातात? काय असतं त्यांचं गुपित? चला, आज आपण हेच रहस्य उलगडूया. आपण अशा काही खास कौशल्यांबद्दल बोलणार आहोत जी गर्दीतून खरंच वेगळं उभं राहण्यासाठी मदत करतील. तर मग प्रश्न हा आहे की एक चांगला उमेदवार आणि एक सर्वोत्तम उमेदवार यांच्यात नेमका फरक काय असतो? तो फक्त डिग्रीचा असतो का? की त्या पलीकडेही काहीतरी महत्वाचं आहे? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आणि खरं सांगायचं तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. बघा, आजच्या काळात फक्त डिग्री असणं पुरेसं नाही. खरंच नाही. यशस्वी होण्यासाठी ना एक कम्प्लीट प्रोफेशनल पॅकेज बनावं लागतं. म्हणजे काय? तर ज्यात योग्य कौशल्य आणि योग्य दृष्टिकोन या दोन्ही गोष्टींचा एकदम परफेक्ट मेळ असतो. ओके, तर आपण हे सगळं 5 महत्वाच्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी पायाभूत क्षमता, म्हणजे अगदी बेसिक गोष्टी. त्यानंतर लोकांना जोडणारे कौशल्य. मग आपली मानसिकता कशी असावी. चौथं म्हणजे करिअरच्या वाढीसाठी काय लागतं. आणि हो, सगळ्यात शेवटी तो सिक्रेट फॉर्म्युला ज्यामुळे नोकरी नक्कीच मिळते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यापासून, पायाभूत क्षमता. याला तुम्ही आपल्या करिअरच्या इमारतीचा पाया समजू शकता. ही अशी कौशल्य आहेत जी तुमच्यासाठी संधीचे दरवाजे उघडतात, निदान मुलाखतीच्या खोलीपर्यंत तरी नक्कीच पोहोचवतात. बरं, मग ही तांत्रिक कौशल्य म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना, तर हे तुमच्या कामाचं मुख्य हत्यार आहे. म्हणजे बघा, जर कोणी प्रोग्रामर असेल तर कोडिंग हे त्याचं हत्यार, आणि जर कोणी अकाउंटंट असेल तर आकड्यांशी खेळता येणं ही त्याची ताकद, त्याचं हत्यार आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर IT मध्ये आहात, मग जावा, पायथन हे तुमचे बेस्ट फ्रेंड्स असायलाच हवेत. इंजिनिअरिंगमध्ये असाल तर तुम्हाला मशीनची भाषा समजलीच पाहिजे. आणि हो, एक गोष्ट तर विसरूच नका, वर्ड आणि पॉवर पॉइंट. अहो, हे तर आजकाल श्वास घेण्याइतकं इतकं महत्वाचं झालंय. आणि आजच्या डिजिटल जगात तर काही गोष्टी फारच महत्वाच्या आहेत. व्यावसायिक पद्धतीने ईमेल लिहिता येणं ही एक कला आहे खरंच. आणि इंटरनेटवर योग्य माहिती शोधून काढणं ही तर एक सुपरपॉवरच आहे. पण एक असं साधन आहे ज्याची जादू अगदी प्रत्येक कंपनीत चालते. आणि ते म्हणजे MS Excel. विश्वास ठेवा, जर कुणाला एक्सेल व्यवस्थित येत असेल ना, तर अर्धी लढाई तिथेच जिंकलीच म्हणून समजा. ठीक आहे, समजा तुमच्याकडे तांत्रिक कौशल्य आहेत. तुम्ही तुमच्या कामात एकदम हुशार आहात. पण जर तुम्हाला लोकांसोबत, टीमसोबत मिळून मिसळून कामच करता येत नसेल, तर त्या कौशल्यांचा काय उपयोग? काहीच नाही ना, बरोबर? म्हणूनच आता आपण बोलूया त्या कौशल्यांबद्दल जी तुम्हाला एक उत्तम टीम प्लेअर बनवतात. संवाद कौशल्य. आता हा शब्द ऐकून वाटतं की फक्त चांगलं बोलता येणं. पण नाही. संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही, तर तेवढ्याच लक्षपूर्वक ऐकणं आणि समोरच्याला समजून घेणं सुद्धा आहे. हे एक अशी जादू आहे की तुम्ही तुमचे विचार समोरच्याच्या मनात इतक्या सहजपणे पोहोचवता की त्याला वाटतं, हे तर माझेच विचार आहेत. आता एक क्षण थांबा आणि हे वाक्य जरा नीट पहा. अगदी तांत्रिकदृष्ट्या हुशार उमेदवार सुद्धा फक्त खराब संवाद कौशल्यामुळे नाकारले जातात. हे ऐकायला थोडं कटू वाटेल, पण हे एक वास्तव आहे. आणि हेच आपल्याला दाखवून देतं की संवाद कौशल्य किती किती महत्वाचं आहे. टीमवर्क म्हणजे काय? टीमवर्क म्हणजे स्पर्धा नाही, एकमेकांचे पाय ओढणं तर अजिबात नाही. टीमवर्क म्हणजे एकमेकांना आधार देणं, एकमेकांचा हात धरून पुढे जाणं. हा एक असा प्रवास आहे जिथे एकट्याने नाही, तर सगळे मिळून जिंकतात. आणि तीच खरी मजा आहे. ओके, तर आपण तांत्रिक कौशल्य पाहिली, लोकांशी कसं वागायचं ते पाहिलं. आता वळूया माइंडसेट म्हणजे मानसिकतेकडे. तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचा दृष्टिकोन याचा तुमच्या करिअरवर खूप मोठा परिणाम होतो. चला तर मग पाहूया अशी कोणती कौशल्ये आहेत जी तुम्हाला नेहमी एक पाऊल पुढे ठेवतात. बघा, यात 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजे जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा घाबरून बसायचं नाही, त्यावर उपाय शोधायचा. दुसरी, बदल स्वीकारण्याची तयारी. नवीन काहीतरी आलं तर त्याला विरोध नाही करायचा, उलट ते शिकून घ्यायचं. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची, टाइम मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन असं करा की वेळ तुमच्या ताब्यात राहील, तुम्ही वेळेच्या नाही. आणि एक गोष्ट तर कायम लक्षात ठेवा, शिकण्याची इच्छा. अहो, ज्या क्षणी कुणी शिकणं थांबवतं त्याच क्षणी ते जिंकणं थांबवतं.
ही जी शिकण्याची भूक आहे ना, तीच तुम्हाला या स्पर्धेत नेहमी इतरांपेक्षा 2 पावलं पुढे ठेवेल. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आतापर्यंत आपण एक चांगला कर्मचारी कसं बनायचं हे पाहिलं. पण आता वेळ आहे एक उत्तम लीडर बनण्याची. ही आहेत करिअर ॲक्सिलरेटर्स, म्हणजे अशी कौशल्य जी तुमच्या करिअरच्या गाडीला टॉप गिअरमध्ये टाकतात. यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसं की व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे शिस्त आणि वेळेचं पालन, पुढाकार घेण्याची सवय, निर्णय घेण्याची क्षमता, कंपनीचा खर्च हा आपला खर्च आहे हे समजणं, आणि हो, कुणी टीका केली किंवा तणाव आला तर खचून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळणं. खरं तर ह्याच छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधून एक मोठा लीडर तयार होत असतो. तर मग आता आपण आलो आहोत आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आतापर्यंत आपण जी काही वेगवेगळी कौशल्य पाहिली ती सगळी एकत्र करून नोकरी जिंकण्याचा तो अंतिम फॉर्म्युला काय आहे ते पाहूया. बघा, जर वेळ कमी असेल आणि वाटत असेल की सुरुवात कुठून करू, तर ह्या 5 कौशल्यांवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. संवाद, तांत्रिक कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, बदल स्वीकारण्याची तयारी आणि वेळेचं नियोजन. ही तुमच्या करिअरच्या गाडीची 5 मुख्य चाकं आहेत असं समजा. यापैकी एक जरी कमजोर पडलं ना, तरी गाडी पुढे जाणं अवघड आहे. तर मग यशाचा तो सोपा फॉर्म्युला काय आहे? तो असा आहे: सगळ्यात आधी तुमच्या पायाभूत कौशल्यांचा भक्कम बेस. त्यात मिळवा उत्तम संवाद. मग त्याला जोडा आत्मविश्वासाने काम करण्याची वृत्ती, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं सातत्यपूर्ण कामगिरी. या सगळ्यांची बेरीज केली की उत्तर येतं एक यशस्वी करिअर. आणि जाता जाता एक प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा: या सगळ्या कौशल्यांच्या खजिन्यापैकी असं कोणतं एक कौशल्य आहे जे कुणाच्याही करिअरची दिशाच बदलू शकतं, जे करिअरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकतं, जणू काही रॉकेटच लावलंय? या प्रश्नाचं उत्तर ते प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल.